हाय हॅलो नमस्कार मंडळी, खानदेश स्पेशल फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आशा करते की सगळ्यांचीच दिवाळी खूप छान गेलेली असेल आणि दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असेल। तर मी तुमच्यासाठी मस्त अशी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, तर ती आहे सोयाबीन पुलाव। अगदी सोप्या पद्धतीने हा सोयाबीन पुलाव कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। बाहेरच्यापेक्षा घरी आपण कितीतरी छान ही सोयाबीन बिर्याणी बनवू शकतो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे लागणारं साहित्य घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला आहे। तांदूळ तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर इथे बटाटासुद्धा घेतला आहे, तो छान बारीक कट करून घेतलेला आहे। 1 टमाटर घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, ती सुद्धा छान बारीक कट करून घेतली आहे। थोडे शेंगदाणे घेतले आहेत, कांदा घेतला आहे, तो सुद्धा छान उभा असा पातळ चिरून घेतलेला आहे। बिर्याणी मसाला घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट आणि तर सोयावडी घेतलेली आहे। तर ही सोयावडी छान तुम्ही बघू शकता मी अशी छोटीवाली घेतली आहे। आपल्याला जर सोयाबीन पुलाव किंवा बिर्याणी बनवायची असते तेव्हा ही लहान अशी सोयाबीनच घ्यायची। तर तुम्ही बघू शकता इथे मी आता स्वच्छ पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत, त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर मी इथे तेल घेतलं आहे 2 मोठे चमचे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, छान आपल्याला फोडणी खमंग तळतळू द्यायची आहे। शेंगदाणे घातले आहेत। आता कांदा सुद्धा घालून घ्यायचा आहे, छान परतवून घ्यायचा आहे। आपल्याला मीडियम गॅसवरती छान कांदा परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी इथे 1 मोठा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट सुद्धा घातलेली आहे। आलं आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी आता इथे शिमला मिरची सुद्धा घातली आहे, छान परतवून घ्यायचं आहे। अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे। बटाटा घालायचा आहे, तोही छान परतवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर टमाटर सुद्धा घालायचं आहे। आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या छान परतवून घ्यायच्या आहे। खायला खूप छान चविष्ट लागतो हा सोयाबीन पुलाव। आता मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला आहे। तांदूळ छान स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे, 2 वेळेस छान 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता। तर मी इथे 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहे। आता आपले हे सोयाबीन सुद्धा छान भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि मीठ टाकल्याने काय होतं ना की जी सोयाबीनवरती जी घाण वगैरे लागली असते, धूळ वगैरे लागली असते, ती सगळी निघून जाते। आता आपल्या भाज्या सुद्धा छान परतवून झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये फोडणी देताना तेजपान किंवा लवंग मिरे घालायचं असेल ते सुद्धा घालू शकतात, पण बिर्याणी मसाला जो आपण त्यात घालतो त्याच्यामध्ये हे सगळे मसाले असतात, त्याच्यामुळे मी नाही घातले। आता आपल्याला पाण्यातून स्वच्छ धुवून काढलेले सोयाबीन सुद्धा वडी याच्यात घालायची आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वडीला सुद्धा छान सगळे मसाले लागून जातात। छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनिटं तेलावरती। आता धुतलेले तांदूळ घालायचे, ते सुद्धा याच्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती तांदूळ सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे। म्हणजे काय होतं ना की तांदूळ सुद्धा छान आपण जर ते या मसाल्यामध्ये परतवून घेतले तर आपला पुलाव सुद्धा छान मऊसूत असा शिजतो। तर तुम्ही बघू शकता इथे मी 2 मिनिटं छान परतवून घेतलेलं आहे। आता मी याच्यात पाणी घालणार आहे।
तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला आहे, त्याच वाटीने मी इथे 2 वाटी पाणी घालणार आहे. 1 वाटी तांदूळासाठी 2 वाटी पाणी अगदी परफेक्ट होतं. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला याच्या कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅसवरतीच आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर आपल्या इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा पुलाव दिसत आहे. याच्यावर छान मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही आपली बिर्याणी शिजलेली आहे. अगदी दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि खायलाही खूप अगदी चविष्ट अशी ही तयार होते. तर तुम्हीही सगळ्यांनी नक्की ही सोयाबीन बिर्याणीची रेसिपी ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.